घेऊन चल. मृत्योर्मा मृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा, उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवर. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेला. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झाला हातासाठी. खांद्यासाठी. आता कमरेसाठी पायामध्ये अंतर. दोन्ही हात कमरेवर. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3
4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता दोन्ही हात कमरेवरच ठेवून कमरेला गोल फिरवून घ्यायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. गुडघ्यांना गोल फिरवून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात कमरेवर. उजवा पाय समोर घ्या. पायाचं पाऊल गोल फिरवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. आता डावा पाय समोर घ्या. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2, 3, 4, 5. यानंतर श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचे. श्वास सोडत हात आणि टाच खाली घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. यानंतर आता पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात कोपरामध्ये वाकवायचे आहेत. तळवे जमिनीच्या दिशेला. आता श्वास सोडत डाव्या पायाचा गुडघा उजव्या हाताच्या तळव्याला चिटकवायचा आहे. श्वास आत घेत पाय खाली. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकून उजव्या हाताच्या तळव्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हातांचे तळवे आणखीन तशाच प्रकारे करायचे आहेत. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजव्या हाताच्या तळव्याला चिटकवायचा आहे. श्वास आत घेत पाय खाली. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकून डाव्या हाताच्या तळव्याला चिटकवायचा आहे. श्वास आत घेत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. डावा हात कमरेवर. उजवा हात वर सरळ करायचा आहे. श्वास सोडत डाव्या पायाचा गुडघा उजव्या हाताच्या कोपराला टेकवायचा आहे. श्वास आत घेत पाय
खाली हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा हात कमरेवर, डावा हात सरळ वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही हातांची बोट खांद्यावरती ठेवायचे आहेत. हातांना सर्कल करायचा आहे आणि पाय वर उचलायचे आहेत. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, पुन्हा हात वर, पाय खाली. पुन्हा हातांना सर्कल करायचा आहे, डावा पाय गुडघ्यात वाकून वर घ्यायचा आहे, पुन्हा पाय खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत गुडघावर येईल, हात खाली. श्वास आत घेत हात वर, पाय खाली. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा, हात खाली. श्वास आत घेत हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडवायचे. श्वास आत घेत हातामध्ये अंतर घ्यायचं आहे, उजवा पाय डाव्या पायापासून बाजूला. श्वास सोडत दोन्ही पाय जवळ, हात जवळ. श्वास आत घेत डावा पाय उजव्या पायापासून लांब, हातांमध्ये अंतर. श्वास सोडत जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील आणि दंडावरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे, साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत
पादहस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पादहस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचा आहे, साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंगासन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पादहस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम ह्रां खगाय नमः. ओम रहा पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रां अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 10 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. आता आतल्या दिशेला अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केली आहेत त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा काढून टाकण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि
तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेने ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहेत. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. श्वास सोडत गुडघा डाव्या साईडला, नजर उजव्या हाताकडं. श्वास आत घेत पाय वर घ्या. हात खाली, पाय खाली. आता श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा.
उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. श्वास सोडत गुडघा उजव्या साईडला जमिनीवरती टेकवायचा आहे. नजर डाव्या हाताकडं. श्वास आत घेत पाय खाली घ्या. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजवा पाय डाव्या पायाच्या खालून घ्यायचा आहे. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायची आहे. आता डाव्या डाव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवा. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या पावलाला पकडायचा आहे. नजर पाठीमाग. सामान्य श्वसन चालू. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 10 सेकंद झाल्यानंतर पाय सरळ करा. आता डावा पाय उजव्या पायाच्या खालून घ्यायचा आहे. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ. सावकाशपणे उजव्या पायाचा गुडघा डाव्या साईडला जमिनीवरती टेकवायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल पकडायचं आहे. सामान्य श्वसन चालू. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हात काढून घ्या. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही हाताची बोट गुंतून डोक्याच्या पाठीमाग खाली ठेवायचे आहेत. श्वास सोडत पायामध्ये अंतर घ्या. श्वास आत घेत दोन्ही पाय जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या खाली ठेवायचे आहेत. श्वास सोडत दोन्ही पायांचे गुडघे जमिनीवरती टेकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला. श्वास आत घेत सरळ. 1 2
3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या खाली घ्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय जमिनीपासून वर उचला. पायांची सायकलिंग करायची आहे आणि कोपर गुडघ्याला टेकवायचं आहे. पुन्हा डाव्या हाताचं कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, मांड्यांवरील, कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जे जॉईंट आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात. डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर सुरुवातीला भुजंग आसनामध्ये यायचं आहे. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत पर्वतासन. आता यामध्ये उजवा पाय वर उचलायचा आहे. पुन्हा पाय खाली घेऊन भुजंग आसनामध्ये या. श्वास सोडत वर या. डावा पाय वर उचला. पुन्हा भुजंगासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर तिर्यक भुजंगासन करायचं आहे. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात
छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. उजवीकडून डाव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर. डावीकडून उजव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर या. उजवीकडून डाव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर या. डावीकडून उजव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न. श्वास सोडत खाली. श्वास आत घेत वर येऊन उजवीकडून डाव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न. श्वास सोडत खाली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहेत. आता उजवा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. उजवा पाय उचलून डाव्या साईडला जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास सोडत पाय पूर्व स्थितीमध्ये, हात सरळ. आता डावा हात कोपरामध्ये वाकवा. डावा पाय उचलून उजव्या साईडला जमिनीवरती टेकवायचा आहे. श्वास सोडत पाय जमिनीवर, हात सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर हातांनी हनवटीला आधार द्या. श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी कमी होते. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे.
टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या मांडीजवळ. श्वास आत घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत समोर वाकायचा आहे. डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा पाय सरळ करा, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या मांडीजवळ. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या, श्वास आत घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा हात उजव्या पायाच्या बाजूला, नजर पाठीमाग. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. हात काढून घ्या, पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, डावा हात पाठीमाग, उजवा हात पायाच्या बाजूला, नजर पाठीमाग. हात काढून घ्या, पाय सरळ करा. आता हीच क्रिया थोडं फास्ट करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास
बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, 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 श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसना संबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. एका सेकंदाला 1 धक्का, असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातून आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या,
हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये एक बोटाचं अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओ सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारची दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.